आज तर घरामध्ये डायरेक्ट स्विमिंग पूलच बनवून टाकला राव. तर जय महाराष्ट्र मंडळी. आजच्या दिवसाची सुरुवात मस्त आईस्क्रीम खाऊन झाली. आज ना आपल्याला घराची साफसफाई करायची होती म्हणून आराध्याने त्याचं दप्तर बिप्तर आवरून घेतलं. मग आपण पण ना हा बोजा बाजा बाहेर काढून घेतला आणि मग मस्त मोटर चालू केली आणि डायरेक्ट बेतीला अंघोळ घालायला सुरुवात केली. त्यात बेतीला अंघोळ घालत होतो. त्याची खिडकी म्हणती अरे मला पण अंघोळ घाल. मग तिला पण मस्त फ्रेश मध्ये अंघोळ घालून टाकली. तेवढं झालं आणि ही मागली आपली कंपाऊंडवाली ना ती मग खराब झाली होती. मग तिला डायरेक्ट घासून घेतलं. मस्त पाणी बिनी मारून फ्रेश करून घेतलं तिला पण. भीतीला आणि खिडकीला अंघोळ घालायची ना आता मध्ये घरात डायरेक्ट स्विमिंग पूलच तयार झालाय राव. मला ना हे पाणी बाहेर काढायचंच लय वैताग आलाय. पण हे भाऊ आहे इकडून तिकडं ड्रिपा मारतोय मस्त इकडनं तिकडं तिकडनं इकडे. ड्रिफ्ट मारता मारता हा गेला असता खाली. आता नाही पाणी बाहेर काढून घेतो नाही तर रात्री झोपायचे वांदे होतील राव. यांनी काय पाणी लवकर बाहेर येईनाच. आराध्याला म्हटलं काहीतरी आयडिया सोच राव. ते म्हणतं एक काम कर मी ना असा खाली झोपवतो तुम्हाला वड डायरेक्ट पाणी येईन. म्हटलं ठीक आहे तुझी जशी इच्छा. मग काय ओढलं दापकन आलं ना पाणी पुढं. मग असं करून पाणी घेतलं बाहेर काढून. म्हटलं आता फॅन पुसायला लागेल राव रात्रीची हवा खायला लागत थंड. मग काय मस्त फॅन पुसून घेतला. त्यात काकीनी ना हा लॅपटॉपवरचा सगळा पसार ना खाली काढून घेतला होता. म्हटलं बापरे आता हे पण काम करावं लागणार. मग काय पटकन वर चढलो आणि झाडून ना पटकन झाडून घेतलं. तर मंडळी मी ना आता घेतो झाडू मारून तुम्ही घ्या फॉलो मारून. आणि ब्लॉग आवडला असेल तर कमेंट नक्की करा.